रात्रभर या ठिकाणी अर्ज वाटप होत होतं, कशा प्रकारे अर्ज वाटप झालं? अर्ज वाटप व्यवस्थित झालं. आम्हाला जो फॉर्मॅट दिला त्यानुसार आम्ही केलं. रवींद्र चव्हाण साहेबांनी जो आम्हाला लिस्ट पाठवली होती त्यानुसार वाटप करण्यात आलं. अजून एका प्रभागाचं फक्त बाकी आहे, त्याच्यातले काही बहुतेक चर्चा बाकी असावी. ते त्याच्या फायनल निर्देश आले की त्याचंही केलं जाईल. अगदी पहाटेपर्यंत सगळे काही हे अर्ज वाटप हो, आता बरं आता काय आम्ही आता बाहेर पडलोय. अर्ज चालू आहेत. काय रात्री शांततेने नीट काम होतं त्यामुळे ते रात्री घेतलं. जाणून बुजून किंवा मग खूप घासाघासी असल्यामुळे उशीर झाला असं म्हणतात, काय सांगा? नाही, काही 2-3 ठिकाणी थोडं काय कम्युनिकेशन झालं, मिसअंडरस्टँडिंग, त्याच्यातनं थोडं झालं. बाकी सगळं बरोबर आहे. रात्रभर काय एक वाद झाला होता एका जागेवरनं, एका महिलेने देखील काही वेळ गोंधळ घातला, तर काय सांगा? नाही थोडा हे बघा, तिकीट देताना काही लोक नाराज होतात, काही लोकांची इच्छा असते, भरपूर लोक मेहनत घेतात. एखाद्या वेळी थोड्याशा भावना येतात बाहेर आणि थोडा काही आपसातल्या त्यांच्याच कुटुंबात तिकीट आहे, आपसात त्यांचे थोडे काही गैरसमज असावेत, त्यातनं झालं. बाकी काही नाही. बाकी सगळे होते इथे मान्यवर हजर. साधारण किती अर्जाचं वाटप करण्यात आलं? 40 अर्जांचं वाटप केलं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.